मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दन काळ, भल्यांचा हा पक्का याद, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हात याद. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव. जे संशोधन मी केलेलं आहे ते जेव्हा जगाच्या समोर येईल तेव्हा जगामध्ये खळबळ माजेल. एक किडनॅपिंगची केस आहे. आणि हे किडनॅपिंग सायंटिस्ट सुबोध सक्सेना किंवा त्यांच्याशी निगडीत कोण व्यक्तींचं झालं आहे. Am I right? ओ येस. Oh my God! बोल, सोडा मला. बोल बोल, कुठल्या टोळीसाठी काम करतो तू? बोल. मला नाही माहित. सोडा मला. बोल, नाही तर तुला मारून टाकेन. मला नाही माहित. राठी 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 थांबा 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 थांबा, मरून जाईल बिचारा. पाणी पिणार? हे घे. शाबाश. हे बघ, मोठ्यातला मोठा गुन्हेगार पण दोन ठिकाणी जाऊन हतबल होत असतो. एक तर देवाच्या समोर आणि दुसरा करण द डिटेक्टिव्हच्या टॉर्चर रूम मध्ये. याच्या आधी हे इन्स्पेक्टर राठी मारून मारून तुला देवाच्या पाशी पोहोचवतील. खरं सांगून टाक की तू कोणत्या टोळीसाठी काम करतोस. मी खरंच सांगतो साहेब, मी कुठल्या टोळीसाठी काम नाही करत. मी कुठल्या टोळीसाठी नाही काम करत. मी कुठल्याच टोळीसाठी काम नाही करत साहेब. मी एक सुपारी किलर आहे साहेब, एक सुपारी किलर आहे. सर हा खोटं बोलतो. मी खरं बोलतो साहेब. त्यांनी मला सुपारी दिली होती, फोटोग्राफ आणि ॲड्रेस दिला होता आणि सांगितलं होतं की जसा तो खून करून येईल तू त्याला गोळी मारायची. कोणी कोणी दिली तुला सुपारी? मी त्याला नाही ओळखत साहेब, नाही ओळखत त्याला. त्याने मला फोनवर सुपारी दिली होती आणि पैसे माझ्या घरी पोहोचवले होते. जर तुझं बोलणं नाही साहेब खोटं ठरलं तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक गुन्हेगार जाणतो की करण द डिटेक्टिव्हची खोटं बोलण्याची विनवणी देव तर काय, सैतान पण नाही ऐकत. सर, शंकर जो आपल्या ताब्यात आहे, मी त्याच्या बाबतीत माहिती काढली आहे आणि तो खरोखरच गाझियाबादचा एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. आणि बाकीचे लोक मारले गेले. त्यांचा संबंध एक दहशतवादी संघटना आहे, असरादे हयात त्याच्याशी आहे.
ओ माय गॉड, असरादे हयात. येस सर. सर, दहशतवाद्यांचं या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं एखाद्या फार मोठ्या षडयंत्राकडे इशारा करत आहे. राहून राहून एक गोष्ट माझ्या मनात येत आहे की डॉक्टर सुबोध सक्सेना यांनी असं कोणतं संशोधन केलं होतं की दहशतवाद्यांची नजर त्या संशोधनावर पडली. युअर राईट मिस्टर करण. असं सुद्धा होऊ शकतं की ते लोक त्या फॉर्म्युल्याला दुनियेसमोर येऊ द्यायलाच तयार नाहीत. होऊ शकतं. सर, सगळ्यात आधी हे शोधून काढायचं आहे की ते संशोधन होतं काय. जर त्या दहशतवाद्यांना तो फॉर्म्युला हवा होता तर त्यांनी डॉक्टर सुबोध सक्सेनानं मारलं का? आणि आता तो फॉर्म्युला ते कुठून मिळवू शकतील? रतनकडून. डॉक्टर सुबोध सक्सेनाचा असिस्टंट रतन. सर, त्याला नक्कीच माहिती असणार की डॉक्टर सक्सेनाने संशोधन काय केलं होतं आणि दहशतवादी किंवा आणखी कोणी रतनपर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला त्याला पोलीस प्रोटेक्शन द्यायला हवं. आपल्याला त्याला वाचवायला हवं. राठी, आय एम शुअर की आपल्याला रतनकडून या केसची बरीच माहिती मिळेल. He's dead. मेला आहे हा. कोणी मारलं असेल सर याला? याला पण त्याच लोकांनी मारलं आहे ज्यांनी डॉक्टर सुबोध सक्सेनाची पत्नी आणि मुलीला किडनॅप केला आहे. याचा अर्थ असा होतो की याचा खून पण त्याच फॉर्म्युल्याच्या कारणाने केला गेलाय. बरोबर आहे राठी. हा डॉक्टर सुबोध सक्सेनाचा असिस्टंट होता. त्याला नक्कीच माहिती असणार की फॉर्म्युला काय आहे. राठी, तुम्ही जर याच्या प्रेताकडे लक्षपूर्वक पाहिलं तर याच्या मानेवर बोटांच्या खुणा आहेत. याचा अर्थ याला गळा दाबून मारण्यात आला आहे आणि प्रेताला घरामध्ये नाही तर गाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. का? म्हणजे लवकरात लवकर हे प्रेत सापडलं जावं. ऑफकोर्स. सर, ही गोष्ट तर संशयास्पद आहे, पण आता माझ्यासाठी काय ऑर्डर्स आहे? या घराला सील करा. पोलीस टीमला बोलवा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्याची फॉरेन्सिक तपासणी करा. मी कमिशनर साहेबांना भेटून येतो. येस सर. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो मिस्टर करण, बसा. थँक्यू सर. मिस्टर करण, ही फाईल सीबीआय कडून आली आहे. काय आहे आज सर? यामध्ये लिहिलंय की डॉक्टर सुबोध सक्सेना एक फारच मोठा रिसर्च करत होते आणि कदाचित त्यांना तो रिसर्च कंप्लीट व्हायच्या आधी वाटत नव्हतं की तो दुनियेच्या समोर यावा. पण सरकारी तंत्र ते शांत कसं राहणार? सर, सरकारी तंत्रामध्ये तर असंच होत असतं. तसे इंटेलिजन्सवाले पण तपास करण्याचा प्रयत्न करतच आहेत की अखेर ते संशोधन आहे काय. प्रयत्न करत होते. त्यांना काही माहिती मिळाली की हा रिसर्च काय होता? काही हिंट मिळाली? नाही, त्यांची तपासणी पूर्ण व्हायच्या आधीच डॉक्टर सक्सेना मारले गेले. कमिशनर साहेब, रतनच्या खुनाने या केसमध्ये आणखीनच गुंतागुंती झाली कसली आहे. गुंतागुंत? कमिशनर साहेब, जरा विचार करा. सगळ्यात आधी डॉक्टर सुबोध सक्सेनाची पत्नी आणि मुलीला किडनॅप केलं जातं. खंडणीसाठी काही पैसे मागितले जात नाहीत, नाही काही डिमांड केला जात. त्यानंतर डॉक्टर सुबोध सक्सेनाला मारून टाकलं जातं आणि त्यानंतर त्यांचा असिस्टंट रतन. सर, जर कोणाला या संशोधनाबाबतीत किंवा या फॉर्म्युला बाबतीत माहिती हवी होती तर या दोघांचं डॉक्टर सक्सेना आणि रतनचं जिवंत राहणं फार गरजेचं होतं. त्यांना का मारलं गेलं? का? वाय? मिस्टर करण, असं पण होऊ शकतं की तो रिसर्च त्या दहशतवाद्यांच्या हाती लागला असावा. सर, होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. कारण की जोपर्यंत हा फॉर्म्युला, हे संशोधन काय आहे हे माहिती नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. काही समजायला मार्ग नाही मिस्टर करण की तो रिसर्च आपल्या हातामध्ये कसा मिळणार. मिळू शकतो सर. तुम्ही एक काम करा, दिल्ली आणि बँगलोर वरून हायली क्वालिफाईड सायंटिस्ट बोलवा, कम्प्युटर अनालिस्ट बोलवा. त्यांना सांगा की लॉबीची पूर्ण तपासणी करा. त्या प्रत्येक केमिकल्सला चेक करा जे वापरलं गेलंय.
कदाचित कदाचित आपल्या हाती काही लागेल. तो येस, आय थिंक यू आर राईट. सर, माझा तर सिक्स सेन्स मला असं सांगतोय की जेव्हा ही केस सॉल्व्ह होईल तेव्हा एक असं रहस्य आपल्या समोर येईल जे आपल्या सर्वांनाच हैराण करून सोडेल. या भाभीजान या. हॅलो बेटा, कशा आहात तुम्ही दोघी? तुम्हा लोकांना हवंय तरी काय? तुम्ही आम्हाला इथे का कैद करून ठेवलंय? हे बघा, प्लीज आम्हाला जाऊ द्या. तुम्ही तुम्ही आम्हाला इथे का बंद करून ठेवलंय? पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी. समजलं ना? मला तर काहीच समजत नाहीये की तुम्ही काय बोलताय ते. नाही समजलं ना? समजणार पण नाही. पण पोलीस तेच समजत आहेत जे मला हवं आहे. असं काय हवंय तुम्हाला? तो फॉर्म्युला जो तुमच्या पतीने तयार केला आहे. पण आम्हाला शपथ नाही माहिती की तो फॉर्म्युला कुठे आहे. खरंच आम्हाला काहीच माहिती नाहीये. तुम्हाला माहित नाही, पण मला माहिती आहे तो कुठे आहे. आणि तो मला मिळेलही. यासाठीच तर आम्ही हा खेळ खेळतोय. हे बघा, तुम्ही आम्हाला जाऊ द्या. आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या प्लीज. आता तुम्ही तिथे जाऊन करणार तरी काय? तिथे तर सर्वच संपलंय. सगळं संपलंय? काय म्हणायचंय काय तुम्हाला? सगळं काही सांगेन, पण थोडं थांबा. वेळ आली का सगळं कळेल तुम्हाला. माझ्या प्लॅनच्या मुळापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. माझ्या फॉर्म्युलामध्ये फक्त एकच अडचण आहे, आणि ती आहे करण द डिटेक्टिव्ह. चिरडून टाका त्याला, संपवून टाका त्याला. मला माहित आहे की ज्याने कोणी मला इथे बोलवलं आहे, कुठल्या कामासाठी मला बोलवलं आहे. पण गुन्ह्यांचा विमोड करण्यासाठी. करणने कधीच आपल्या जीवाची पर्वा केली नाही, आणि देशासाठी एक जीव काय 100 वेळा बलिदान करीन मी. जर आपल्या आईचं दूध प्यायला असशील तर बाहेर ये, बाहेर ये. बहादुरीचा खूप गर्व आहे ना तुला? आज तुझ्याच बंदुकीने तुला खल्लास करणार. रिकामी आहे, ही भरलेली आहे.
हा कमिशनर साहेब बोला. हॅलो मिस्टर करण, कुठे आहेत तुम्ही? मी आता तरी महाकाली गुफेत आहे. मला या ठिकाणी काही लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला. व्हॉट? हा बोला, फोन का केला होता? ते आताच त्या हॉस्पिटलमधून त्या डॉक्टरचा फोन आला होता, ज्याने डॉक्टर सुबोध आणि रतनची पोस्टमॉर्टम केली. काय सांगितलं डॉक्टरने? तो म्हणत होता की केमिकल लावून ठेवून सुद्धा प्रेत लवकर खराब होत आहे. हे कसं होऊ शकतं? हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलला पोहोचा, मी पण तिथेच पोहोचतो. ठीक आहे, मी पण पोचतो. ओके, बाय. यात अशा रीतीने एखाद्या प्रेताला इन्फेक्शन होताना आणि ते खराब होताना मी कधीच पाहिले नाही. डॉक्टर, तसंही पोस्टमॉर्टमच्या नंतर प्रेत साधारणतः खराब होतच असतं. आजवर मी शेकडो प्रेतांचं पोस्टमॉर्टम केलंय, पण असं कधीच नाही पाहिलं. पहिल्यांदाच प्रेत इतक्या लवकर खराब होताना पाहिलंय. तुम्हीच बघा. व्हेरी स्ट्रेंज. प्रेतांची अशी अवस्था मी कधीच नाही पाहिली. हे नक्की काय होत आहे? डॉक्टर खुराना, तुम्ही डॉक्टर सुबोध सक्सेना यांचं स्टेटमेंट ऐकलंच असेल. त्यांचा असा दावा आहे की जेव्हा कधी हे संशोधन सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा सगळ्या दुनियेत खळबळ माजेल. हो, मी टीव्हीवर त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला होता. ते संशोधन आहे काय, ते कुठल्या गोष्टींवर रिसर्च करत होते हे आमच्याकरता हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. खरंच त्यांचं संशोधन एखादं भयंकर हत्यार तर नसावं, आणि जर हत्यार आहे आणि जर ते दहशत पसरवणाऱ्यांच्या हातामध्ये आलं तर तुम्ही समजू शकता की दुनियेचं काय होईल. मी आपले पूर्णपणे प्रयत्न करीन, आणि मला आशा आहे की कमीत कमी एवढी माहिती तर आम्ही अवश्य काढू की ते कुठल्या सब्जेक्टवर काम करत होते. हे बघा, जे काही करायचं आहे ना ते लवकर करा, कारण आपल्यापाशी वेळ नाही आहे. कोणास ठाऊक या दहशतवाद्यांचं पुढचं पाऊल काय असेल, काय असेल. ओ माय गॉड, ओ माय गॉड, समजलंय मला हा फॉर्म्युला काय आहे. जर हा दुनियेच्या समोर आलाच तर खरोखरच गोंधळ माजणार आहे, गोंधळ. पण जर हा कोणा चुकीच्या माणसाच्या हाती लागला तर विध्वंस होईल, विध्वंस. ही गोष्ट मला ताबडतोब करण साहेबांना सांगायलाच हवी. हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर? ही गोष्ट मी 100% खरी सांगतोय. आणि जर हा फॉर्म्युला कोणा अशा टोळीच्या हाती लागला ज्यांना जगामध्ये दहशतवाद पसरवण्याची इच्छा आहे, कोणास ठाऊक काय होईल. मिस्टर करण, हा फॉर्म्युला आपण त्यांच्या हाती लागू देता कामा नये. सर, प्रश्न असा उभा राहिला आहे की आता हा फॉर्म्युला त्यांच्या हाती लागला तर नाही. याचा शोध घेणं आपलं काम आहे. आर यू शुअर? आर यू 100% शुअर? ही गोष्ट मी एकदाच नव्हे तर 1000 वेळा खात्रीपूर्वक सांगतो की मी जे बोलतोय ते सत्य आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की डॉक्टर सक्सेना ह्युमन क्लोनिंग मध्ये यशस्वी झाले होते, म्हणजे ते एका माणसाचा तंतोतंत दुसरा माणूस बनवू शकत होते. कुठेही, केव्हाही, कसाही, कोणाचाही क्लोन बनवू शकत होते. आणि जर हा फॉर्म्युला कोणा दहशतवादी टोळीच्या हाती लागला तर निसर्गाचा तर नियमच बदलून जाईल. सगळ्या जगामध्ये विध्वंस पसरेल, विध्वंस. विध्वंस माजणार प्रत्येक गल्ली बोळात नाक्यावर, इथपर्यंत की शैतानाची सुद्धा शुद्ध हरपली जाईल.
सगळा देश आमच्या समोर गुडघ्यांवर येईल. गुडघ्यांवर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिदाईन हमले होतील. फिदाईन. कमजोर आणि हतबल दुनियेला हेही कळणार नाही की त्यांनी ज्याला पकडलं किंवा मारलं तो एक फिदाईन होता की एक क्लोन. विध्वंस वाढतच जाईल. वाचणार तोच ज्याला फक्त आमचं सर्वस्व मान्य असेल. पण हे होणार कसं? ज्याच्याकडे फॉर्म्युला होता त्याला तर तुम्ही मारून टाकलं. आम्ही हातांना कापू शकतो, हत्यारांना नेस्तानाबूत करू शकतो, परंतु आम्ही तोपर्यंत कलेजावर घाव घालू शकत नाही जोपर्यंत आमचं उद्दिष्ट सफल होत नाही. तुला पण खरंच वाटलं ना? तिथे बघ. क्लोनिंग म्हणजे एक असा सायंटिफिक मार्ग ज्याच्याद्वारे तुमच्यासारखा, माझ्यासारखा हुबेहूब एक दुसरा माणूस बनवला जाऊ शकतो. जरा विचार करा की जर हा मार्ग कोणा दहशतवाद पसरवणाऱ्याच्या हाती लागला तर काय होईल. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective.